चला तर ताईंनो, आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी झटपट अशी रेसिपी. शरीरासाठी पौष्टिक आहे आणि सर्वांच्या मुलांच्याच नाही तर सर्वांच्या शरीरासाठी ही पौष्टिक आहे. असे म्हणतात आठवड्यातून 2 वेळेस तरी ही डाळ खाल्ली पाहिजे. चला तर मग कोणती डाळ आहे जाणून घेऊया. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर 3 ते 4 लसण पाकळ्या एकदम बारीक चिरून घातलेल्या आहेत. आपल्याला लसण चिरूनच घालायचं आहे, वाटून अजिबात घालायचं नाही. त्यानंतर एक छोटासा कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे. कांदा आणि लसण छान फ्राय झाल्याच्या नंतर अर्धा तास अगोदर मसूरची डाळ भिजू घातलेली होती. लाल मसूर डाळ आहे, त्याला स्वच्छ धुवून घेऊन या कांद्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर आपले बेसिक मसाले, लाल तिखट घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे. सिंपल पद्धतीने केल्या जाणारी भाजी आणि अगदी झटकीपट 5 ते 10 मिनटातच होते. तर आता डाळ शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. पाहू शकता किती छान दिसत आहे. आता याला झाकून ठेवून 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायची आहे. अगदी 10च मिनटात डाळ होते झटकीपट आणि मुलांच्या डब्यासाठी दिसायला अशी दिसते, पण झाल्याच्या नंतर ह्या डाळीचा इतका छान स्वाद येतो ना, खायला खूप टेस्टी लागते. 2 पोळी जास्त खातं माणूस, इतकी टेस्टी डाळ लागते आणि शरीरासाठी पण खूप छान आहे ही डाळ. नक्की मुलांना आठवड्यातून 2दा तरी करून खाऊ घालायची असते. चला तर मग डाळ तयार झालेली आहे. डब्यासाठी एकदम सुटसुटीत थोडासा अंगरसा भाजी तयार झालेली आहे. नुसती अशी कोरडी पण द्यायला चांगली वाटत नाही. तर आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय बाय.